बाबा मुक्तानंदांनी आपणाला जो द्वितीय खंड आहे, तिसरा नाही तर द्वितीय खंड, त्यामध्ये त्यांनी जे नाव दिलेलं आहे ह्या द्वितीय खंडाचं ते आहे सिद्ध अनुशासन. सिद्ध अनुशासन हे द्वितीय खंडाचं नाव आहे आणि त्यामध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदा सिद्धांचा आदेश हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या सिद्धांच्या आदेशामध्ये आपणाला सांगितलेलं आहे की कसं आपण सर्वच साधक हे सिद्ध लोकवासी आहोत. कारण आपले सर्व सद्गुरू आहेत ते सिद्ध लोकाचे वासी आहेत आणि आपण त्या परंपरेचे आहोत. आणि हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही जी परंपरा आहे, हे सिद्धलोकवास आहे, हा सिद्धलोक हा चंद्रलोक, सूर्यलोक, पितृलोक, स्वर्गलोक ह्या सगळ्यांपेक्षा हा श्रेष्ठ लोक त्यांनी सांगितलेला आहे. आणि त्या संदर्भातलं वर्णन जेव्हा त्यांनी प्रत्यक्षात सिद्धलोक पाहिला तेव्हाचं खूप सुंदर वर्णन नक्कीच दिलेलं आहे की आपल्याला सर्वांनाही वाटेल की आपण तिथं, म्हणजे एक कुणालाही वाटेल नाही आपल्याला खरंच अशा ठिकाणी आवडेल राहायला. तर हे आपण आहोत. आणि आपणाला त्यांनी ह्या सिद्धांचा आदेशमध्ये हेही सांगितलं आहे की तुम्ही तिथले रहिवासी असल्यामुळे जसं लहान बाळ असतं तर त्या बाळामध्ये पूर्ण स्वरूप असलेल्या मानव बनण्याची क्षमता असते. परंतु त्या बाळाला वाटत असतं कधी मोठा होईल, कधी मोठा होईल, कधी मोठा होईल, हे उत्सुकता असते किंवा हे राहतं. आणि मोठा झाल्यानंतर लहानपण देगा देवा ही गोष्ट असते. तर ह्या पद्धतीने म्हणजे ते समयानुसार ते बाळ बरोबर मोठं होणार आहे, त्याचा एक पूर्ण पुरुष धारण करणार आहे. आणि इतकंच काय की दुसरं बाळ करण्याची क्षमता त्याच्यामध्ये येत असते. ते समयानुसार त्या सर्व प्रगती त्या त्या टप्प्यात त्या होतच असतात. तसंच इथे सांगितलं आहे की आपल्याला भले आता आपली प्रगती दिसत नाही कारण आपली प्रयत्नही फार कमी आहेत आणि प्रयत्नाला प्रारब्धाचे पण अनेक टप्पे, अनेक सर्व काही आहेत, ते अनुकूल आहेत, काही प्रतिकूल आहेत. या सगळ्या हिशोबात त्या चक्रात सगळे आपण आहोत. आणि हळूहळू करत ते जे हे होईल तसे आपणही तसे होणार, हे त्यांना खात्री आहे, जी आपल्याला विशेष अजून नाही आहे, थोडी थोडी येऊ लागली आहे. तर ह्या टप्प्यात आहोत. पण त्यांना माहिती आहे की हेच आपण सिद्धलोकवासी आहोत आणि तेही आहेत आणि ते आपले मार्गदर्शक आहेत. तर आज ना उद्या हे प्रत्येक साधक हा पूर्ण होणार आहे, तो पूर्णत्व अनुभवणार आहे. तर ह्या सिद्धांच्या आदेशामध्ये आपणाला पूर्णतः आपण कुठले रहिवासी आहोत आणि सगळं आपल्याला पूर्ण खात्री दिलेली आहे. आणि त्यासाठी सत्संगतीचं पण महत्त्व दिलेलं आहे. आणि आपल्या साधनेसाठी आवश्यक त्या सर्व काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर दुसरं आपण पाहिलं की दुसरा जो आहे सिद्ध विद्यार्थ्यांची जगत क्रीडा. आता सिद्ध विद्यार्थी जो आहे म्हणजे जो साधक आहे किंवा जो सिद्ध झालेला आहे, तर त्याची जगत क्रीडा कशी असते, तो प्रत्येक घटनेला, प्रत्येक स्थितीला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक आकाराला ह्या जगतात वावरत असताना, कर्म करत असताना त्याला तिथे प्रत्येक ठिकाणी ती भगवत शक्ती, कुंडलिनी शक्ती, ते आत्मतत्व ह्याचीच अनुभूती होत असते. हेच तो पाहत असतो. हे त्यांनी सांगितलं आहे की सिद्ध साधकांची जगत क्रीडा, सिद्ध विद्यार्थ्यांची जगत क्रीडा हे सांगितलं आहे. तर त्या दृष्टीने आपण ह्या जगात वावरत असताना अशा प्रकारे क्रीडा करणं अपेक्षित आहे की ही सर्व जी सृष्टी आहे, ही सर्व सृष्टी भगवत शक्तीपासून निर्माण झालेली आहे. आणि भगवंत ही सृष्टी निर्माण करूनही कसा साक्षी आहे, त्या पद्धतीने साक्षी, निराकारी, निर्विकारी, तटस्थ, उदासीन ह्या भूमिकेत तो असतो. आणि त्या भूमिकेतच आपणाला इथं राहणं, इथे क्रीडा करणं आवश्यक आहे, हे आपणाला त्यांनी सांगितलं. आजचं आहे तिसरा प्रकरण आहे की बकत ध्यान असं त्यांनी सांगितलं आहे. तर आपण ते वाचायला सुरुवात करूयात. प्रकरण तिसरं, बकत ध्यान. बाबा मुक्तानंद म्हणतायत, माझ्या ध्यानप्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, तुम्हाला खरे ध्यान लागले पाहिजे. केवळ प्रशंसा
मान आणि मोठेपणाचे पुजारी बनून कपटी, ठक आणि ढोंगी बनू नका. खूप सुंदर सांगतात. माझ्या ध्यानप्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, तुम्हाला खरे ध्यान लागले पाहिजे. केवळ प्रशंसा, मान आणि मोठेपणाचे पुजारी बनून कपटी, ठक आणि ढोंगी बनू नका. असे करणारा स्वतःलाच धोका देत असतो. आपल्या हाताने आपलाच खिसा कापून घेत असतो. त्यात काय फायदा? दांभिक मनुष्याच्या सत्यत्वाची परीक्षा घेतली तर त्या परीक्षेला उतरणे त्याला कठीण होऊन बसते. तुम्हाला अनेक क्रिया होतात, हे ठीक आहे. ध्यानात भावपूर्ण होणे सुद्धा आवश्यक आहे. परंतु या भावात कुभाव असता कामा नये. ध्यानयोग्यांनी बाह्य संपदेपेक्षा अंतर्शक्तीच्या संपदेचा अधिक संग्रह करावा. अंतर्शक्ती सर्वज्ञ आणि ज्ञानशालिनी आहे. तुमच्यातून ती शक्ती क्रियारूपांनी भावावेशात येते. तुम्ही भावपूर्ण बनता. या साऱ्या गोष्टींचे ज्ञान अंतर्शक्तीला असते. त्या अंतर्शक्तीला भूत, भविष्य आणि वर्तमान काळांतील सर्व क्रिया आणि घटनांचे पूर्ण ज्ञान असते, कारण ती सर्वज्ञ शिवाहून भिन्न नाही. स्वेयं क्रियात्मिका शक्ती ही शिवरूप पशुवर्तिनी. एकच मिनिट. काय झालं इथे ना, लाईटचा पण प्रश्न आहे जरा. तर इथे सांगतायत की स्वेयं क्रियात्मिका शक्ती ही शिवरूप पशुवर्तिनी असे स्पंदकारिकेत सांगितले आहे. म्हणजे ती परशिवाची शक्तीच तुमच्या अंतर्यामी क्रियाशील झालेली असते. तीच परमगुरू श्री नित्यानंदात वास करीत आहे. सिद्ध विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे की त्यांनी श्रेष्ठ आणि सत्य साधना मार्गाचीच कास धरली पाहिजे. अंतरात्मरूपाने ही क्रियात्मिका शक्ती सारे काही पाहते आहे. एक उत्तम शक्तिपात करणारे योगी आहेत. ते आपल्या शिष्यांना उभ्याने ध्यान करायला लावतात. सर्व शिष्यांना एका रांगेत उभे करून ते दिया एवढाच शब्द उच्चारतात. या शब्दोच्चाराबरोबर साऱ्यांना शक्तीचा वेग येऊ लागतो. मग त्या शिष्यमंडळींना अनेक प्रकारच्या क्रिया होऊ लागतात. कोणी रडतात, कोणी हसतात, कोणी ओरडतात, तर कोणी नाचू लागतात. असेच एक तासभर झाले की गुरु लिया असे म्हणतात. लगेच सारी शिष्यमंडळी पूर्ण स्वस्थ होऊन त्यांचे ध्यान उतरते. हा शब्द ऐकूनही जर कोणी उठला नाही तर त्याचे नाव घेऊन उठा माधवजी, उठा उद्धवजी असे त्यांना सांगावे लागते. आणि असा मनुष्य ध्यानाला लायक नाही असे समजले जाते. त्यांचे म्हणणे असे की दिया म्हणून माझी शक्ती मी माझ्या अधिकारात प्रदान केलेली असते, तेव्हा लोकांना ध्यानक्रिया होतात. लिया म्हणून मी ती परत घेऊनही जर एखादा ध्यानातून उठला नाही तर तो माझ्या शक्तीचा प्रभाव नव्हे. म्हणून असा मनुष्य दांभिक किंवा पाखंडी असला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. बरेच लोक दुसऱ्यांना सांगतात, काय ध्यानाची तंद्री लागली होती हो, वाह वा. काय ध्यानाची तंद्री लागली होती हो, वाह वा. काय भावावेश झाला होता म्हणून सांगू. खरे म्हणजे असे सांगून शाबासकी मिळवण्याचाच त्यांचा हेतू असतो. त्यांचे ध्यान शाबासकी मिळविण्यासाठी असते. त्या आत्म्याचे ध्यान नव्हे. याला कुविजन बकध्यान म्हणतात.
म्हणजे इतकं त्यांनी काळजी घेतली आहे हा ग्रंथ लिहित असताना, की आता सर्व काही त्यांनी त्यांच्या साधनेच्या अनुभूती सांगितल्या. अगदी अनुग्रह झाला, कुठला मंत्र दिला गेला, आणि त्याही आधी कुंडलिनी शक्ती म्हणजे काय, सद्गुरूंची आवश्यकता का आहे, ध्यान करण्याची आवश्यकता पण का आहे, त्यानंतर प्राणशक्ती काय आहे, इडापिंगळा सुषुम्ना नाड्या त्या नक्की काय करत असतात, हे सर्व सांगून त्यांनी अनुग्रह कसा झाला, अनुग्रह म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय, हे सर्व सांगून नंतर जेव्हा साधना सुरू झाली, त्यांची साधना सुरू झाली, तर अगदी जे कुंडलिनीचं जागरण झालं आणि जी त्यांना सुरुवातीला जे अत्यंत कष्टदायक असं कामविकारांनी कामइंद्रियांनी सतावलं आणि नंतर त्याच कामइंद्रियातून एक खूप मोठी योगिक क्रिया घडली, तर हे सगळं त्यांनी इतक्या पारदर्शकपणे सांगून हळूहळू करत मग त्यांना जी योगिक क्रिया घडल्यानंतर ती योगिक क्रिया हा सिद्धयोगाचा खूप मोठी अनुभूती होती, की ज्या योगे तो साधक दुसऱ्यांचा शक्तिपात करू शकेल इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये प्राप्त होतं. ह्यासाठी ती क्रिया होणं आवश्यक पण होतं. त्याला ऊर्ध्वरेता असं म्हणतात. ती क्रिया त्यांच्यात घडली आणि ते अक्षरशः त्यांनी सर्व माता भगिनींची माफी मागून ही सांगणं आवश्यक आहे असं म्हणून त्यांनी पूर्ण विश्वाला त्या अनुभवाचा भांडार पण मोठ्या मनाने मोकळ्या मुक्त हस्ताने खुला करून दिला. आणि त्यानंतर मग त्यांना जिपरू अण्णा कसे भेटले, हरिगिरी बाबा भेटले, त्यांना त्या भागातले ते महान विभूती असल्यामुळे भगवान नित्यानंदांनी त्यांची व्यवस्था तिथं तशी केली होती, तर त्यामुळे त्यांना ते भेटले आणि त्यांनी त्यांचा वेळोवेळी त्यांना त्यांची मनशक्ती आणि त्यांचं साधना मार्ग व्यवस्थित चालला आहे हे मार्गदर्शन केलं. आणि नंतर मग त्यांना पूर्ण रक्तेश्वरी, त्यानंतर श्वेतेश्वरी, नीलेश्वरी, कृष्णेश्वरी आणि नीलेश्वरी, आणि हा एक शरीरांचा लेअर एक आवरण पार करत करत त्यांना आत्मसाक्षात्कार आणि आत्मसाक्षात्कारातून ते नीलबिंदूच्या स्वरूपात, आणि हाच नीलबिंदू नीलपुरुष कसा होतो आणि हाच नीलपुरुष विराट पुरुषाचं रूप कसं धारण करतो, आत्मा सो परमात्मा, हम सो हम सा, ही अनुभूती त्यांनी प्रत्यक्ष घेतली. आणि ही अनुभूती घेतल्यानंतर त्यांचं साधन, त्यांची साधनेची यात्रा, तो प्रवास यात्रेचा रथ इथं थांबलेला आहे. आणि त्यांना जे आंतरिक समाधान हवं होतं ते तिथे झालेलं आहे. साधनेची पूर्णाहुती पण झालेली आहे. आणि ही होऊन मग त्यांनी जे आता प्रकरणं सांगतायत की आपल्याला ते मार्गदर्शक आहेत, की आपण आता एका नव्या उमेदीने आणि ध्यानाला सुरुवात करणार, तर आपली अवस्था कशी असली पाहिजे यासाठी हे सर्व काही मार्गदर्शक आहेत. त्यासाठी सिद्धांचा आदेश म्हणजे आपण सिद्धलोकवासी आहोत ही कायम स्मृती असणं. दुसरं महत्त्वाची गोष्ट की सिद्ध विद्यार्थी कसा जगतामध्ये वावरला पाहिजे यासाठीचं मार्गदर्शन. आता ध्यानासंदर्भातलं मार्गदर्शन आहे की ध्यानसुद्धा कसं सत्य असलं पाहिजे, काही मिनटं का असेना, काही क्षण का असेना, पण ते सत्याचे असले पाहिजेत, हे इथे त्यासाठी ते सांगतायत. आणि काही जणं असतात की ते आपल्या शिष्यांना ध्यानासाठी प्रेरणा देतात आणि ते सांगतायत की त्यांच्या शक्तीने त्यांचं म्हणजे ते थोडं दांभिकपणाचा शिकवण देत आहेत. ह्या पद्धतीची काही उदाहरणं ते देत आहेत. तर अशा रीतीने बाबा मुक्तानंद आपणाला सांगतायत की कोणत्याही प्रकारची दांभिकता आपल्याला ध्यानाच्या संदर्भात सुद्धा प्रवेश करता कामा नये. आता इथे ते सांगतायत आणि त्याला ते बकत ध्यान म्हणतात. बगळ्याचं ध्यान, बक म्हणजे बगळा, बगळ्याचं ध्यान. जर असं आपण म्हणजे आपल्या वाहवासाठी करत असू किंवा मी किती ध्यान करते तर या सगळ्या गोष्टींसाठी असेल तर ते बगळ्याचं ध्यान आहे असं ते म्हणतायत. आता ते सांगतायत की बगळा डोळे मिटून
पुढचं बघूया. हां, तर ते सांगतात की बरेच लोक दुसऱ्यांना सांगतात, काय ध्यानाची तंद्री लागली होती, काय ध्यानाची तंद्री लागली होती हो, वा वा, काय भावावेश आला होता म्हणून सांगू. खरे म्हणजे असे सांगून शाबासकी मिळवण्याचाच त्यांचा हेतू असतो. त्यांचे ध्यान शाबासकी मिळवण्यासाठी असते. ते आत्म्याचे ध्यान नव्हे. याला कुविजन बकत ध्यान म्हणतात. कविजन बकत ध्यान म्हणतात. बगळा डोळे मिटून पाण्यात उभा राहून तासनतास ध्यान करतो. पुरे आयुष्य असे ध्यान करण्यात लावतो. उभ्या उभ्या ध्यान, नित्य ध्यान, बहुकालीन ध्यान. तरीसुद्धा बगळ्याला काही शक्तिपात होत नाही, ज्योतिदर्शन होत नाही, की परमेश्वराचा साक्षात्कारही होत नाही. कारण त्याचे ध्यान असते मत्स्यध्यान, आत्मध्यान नव्हे. ते ध्यान आत्मशांतीसाठी नसते, ते असते क्षुधास शांतीसाठी. माशांचा जीव घेणारे ध्यान, उत्तम उत्तम मासे खाऊन उदरभरण करण्याचे, जीवा लवल्यासाठी केलेले ध्यान. मला कोणी विचारले की बाबाजी, समोरच्या नदीत कितीतरी बगळे पुष्कळ दिवसांपासून ध्यान करताना दिसतात. ते नदीचा परिसर सोडून कुठे जातही नाहीत. मग त्यांना ज्योतिदर्शन, आनंद, समाधी यांपैकी काही ध्यानाचे फळ का प्राप्त होत नाही? त्याला माझे उत्तर असे आहे की मोठा महत्त्वाचा प्रश्न विचारलात खरा. किती शहाणे, किती विद्वान, किती समजदार आहात आपण, किती पुढे गेला आहात कुणास ठाऊक. गोष्टी मात्र आंधळ्यासारख्या करता आहात. मूर्खासारखा प्रश्न विचारता आहात. रोज मासे खाऊन मस्त तगडे होण्यासाठी बगळ्याचे ध्यान असते, आनंद समाधीसाठी नव्हे. समजलात? अशाच प्रकारचे बगळे योगी पण असतात. अशाच प्रकारचे बगळे योगी पण असतात. ते सद्गुरू नित्यानंदांचे किंवा पारमेश्वरी अनुग्राहिका शक्तीचे ध्यान करीत नाहीत. बगळे विद्यार्थी आपल्या आत्मस्वरूपाचे ध्यान करीत नाहीत. त्यांचे ध्यान असते कुठला तरी मासा गळाला लावण्यासाठी. त्यामुळे त्यांना प्राप्तीही तशीच होते. जो मत्स्य ध्यान करतो त्याला रोज मासे खायला मिळतात आणि त्यातच तो शांत, तृप्त होऊन राहतो. आता तुम्हीच सांगा, माशाचे ध्यान करून परमेश्वर प्राप्ती कशी होईल? माशाचे ध्यान करून ज्योतिदर्शन कसे होईल? ध्यान करतो भेळपुरीचे, पिक्चरचे आणि इच्छा करतो समाधीची. ते कसे जमणार? ध्यानयोग्यांनो, बगळा ध्यान वैकुंठ प्राप्ती कशी करून देणार? ज्याचे ध्यान करावे तेच प्राप्त होते. या बगळा ध्यानापासून सावध राहण्यासाठी ध्यान करणाऱ्या सिद्ध विद्यार्थ्यांना आपल्या ध्यानदात्या गुरुची शक्ती आपल्या ठिकाणी याच रूपांनी कशा रीतीने कार्य करीत असते याचे ज्ञान असले पाहिजे. काय म्हणतायत की अशा पद्धतीने केवळ आपल्या ज्या कामना आहेत त्या पूर्तीसाठीच ध्यान करणं किंवा अध्यात्म करणं किंवा सद्गुरूंच्या जवळ जाणं, ह्या सर्वांना त्यांनी बगळा ध्यान म्हटलेलं आहे. खूपच छान वापरलं आहे. बगळा ध्यान, बकत ध्यान म्हटलं आहे. आणि असं बकत ध्यान करून कोणीही व्यक्ती आंतरिक शांती, समाधान, संतुष्टता, आत्मसाक्षात्कार, परमेश्वर प्राप्ती काही करू शकत नाही, हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. हा जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या नक्की मिळतील हे आहे. आता पुढे ते सांगतायत की या बगळा ध्यानापासून सावध राहण्यासाठी ध्यान करणाऱ्या सिद्ध विद्यार्थ्यांना आपल्या ध्यानदात्या गुरुची शक्ती आपल्या ठिकाणी 5 रूपांनी कशा रीतीने कार्य करीत असते याचे ज्ञान असले पाहिजे. प्रकाश, रूपता, चित्तशक्ती, स्वातंत्र्य, आनंद शक्ती, तत्चमत्कार, इच्छाशक्ती, अमर्षात्मकता, ज्ञानशक्ती, सर्वाकार, योगित्वम, क्रियाशक्ती. म्हणजे तुमच्यात प्रवेश करणारी हिचीच शक्ती गुरुदेवांपासून
परमप्रकाशयुक्त, परमस्वतंत्र आणि आनंदपूर्ण असते. आपल्या इच्छाशक्तीने ती अनंत चमत्कार करू शकते. तिला तुमच्या अंतःकरणातील लहान मोठ्या सर्व गोष्टींचे ज्ञान असते आणि तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कोणत्या योगिक क्रियांची जरुरी आहे हे जाणून तेवढ्याच क्रिया ती तुमच्याकडून करून घेते. अशा रीतीने जिला आपण चितिशक्ती कुंडलिनी किंवा गुरुकृपाशक्ती अथवा गुरुदेवांची आत्मशक्ती म्हणतो, ती परशिवाची एकमेव परमशक्ती चित, आनंद, इच्छा, ज्ञान आणि क्रिया अशी पंचविध रूपे धारण करून तुमच्या अंतर्यामी वास करीत असते. पुन्हा वाचूयात आपण हा सर्व भाग, की ध्यानाची खोली कळण्यासाठी ध्यानाच्या माध्यमातून आपल्या अंतरी जी शक्ती जागरण होते त्या शक्तीचं महात्म्य समजणं आवश्यक आहे. त्यासाठी ते महात्म्य समजलं पाहिजे. यासाठी पुन्हा आपणाला कुंडलिनी शक्तीचंच संक्षेपाने रिव्हिजन आपणाला करवत आहेत. ते सांगतायत की या बगळ्या ध्यानापासून सावध राहण्यासाठी ध्यान करणाऱ्या सिद्ध विद्यार्थ्यांना आपल्या ध्यानदात्या गुरुची शक्ती आपल्या ठिकाणी 5 रूपांनी कशा रीतीने कार्य करीत असते याचे ज्ञान असले पाहिजे. प्रकाशरूपता चितशक्ती, प्रकाशरूप. दुसरं स्वातंत्र्यम आनंदशक्ती, आनंद. तच्चमत्कार इच्छाशक्ती ही, इच्छाशक्ती. अमर्षात्मकता ज्ञानशक्ती ही, ज्ञान. सर्वांकार योगित्वम क्रियाशक्ती ही, क्रिया. म्हणजे तुमच्यात प्रवेश करणारी ही चितशक्ती गुरुदेवांपासून परमप्रकाशयुक्त, परमस्वतंत्र आणि आनंदपूर्ण असते. परमप्रकाशयुक्त, परमस्वतंत्र आणि आनंदपूर्ण असते. आपल्या इच्छाशक्तीने ती अनंत चमत्कार करू शकते. तिला तुमच्या अंतःकरणातील लहान मोठ्या सर्व गोष्टींचे ज्ञान असते आणि तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कोणत्या योगिक क्रियांची जरुरी आहे हे जाणून तेवढ्याच क्रिया ती तुमच्याकडून करवून घेते. अशा रीतीने जिला आपण चितिशक्ती कुंडलिनी किंवा गुरुकृपाशक्ती अथवा गुरुदेवांची आत्मशक्ती म्हणतो, ती परशिवाची एकमेव परमशक्ती चित, आनंद, इच्छा, ज्ञान आणि क्रिया अशी पंचविध रूपे धारण करून तुमच्या अंतर्यामी वास करीत असते. ही चितशक्ती विश्वात्मक शिव आणि विश्वोत्तीर्ण परमशिव या परशिवाच्या दोन्ही रूपांत सारख्याच प्रमाणात वास करीत असते आणि तुमच्या गुरुतही तितक्याच प्रमाणात वास करीत असते. जी गुरुदेवांत आहे तीच तुमच्यात सहज आहे. तुम्ही गुरुचे बंदे होऊन राहिलात तर ती तुमच्यात तितक्याच पूर्ण प्रमाणात उतरेल. पकध्यानात ही शक्ती नाही. कोणत्याही बाह्य आश्रयाची तिला गरज नसून ही शक्ती स्वयंप्रकाशित असते. अन्य कोणाचीही अपेक्षा न ठेवता ती स्वतःचा स्वतंत्र आनंद भोगत असते. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असे सामर्थ्य असलेली अप्रतिम दृढ संकल्पयुक्त चमत्कार रूप अशी ही इच्छाशक्ती आहे.
ती स्वतःच द्रष्टा आणि दृश्य असून व्यवहार करणारी ज्ञानशक्ती आहे. ती जगातील बहुविध पदार्थ निर्माण करून त्यांना चैतन्यपूर्ण बनवू शकणारी क्रियाशक्ती आहे. अशी ही पंचविध शक्ती परमेश्वरात जशी वास करीत असते तशीच आपल्या गुरुजनांतही वास करीत असते. शिष्याच्या योग्यतेला अनुरूप इतक्या प्रमाणात तीच त्याच्यात प्रवेश करीत असते. गुरु शिष्यांपासून तो थेट परमेश्वरापर्यंत सर्व ठाई ही एकच पंचात्मक शक्ती एकाकार होऊन राहिली आहे. गुरु शिष्यांपासून तो थेट परमेश्वरापर्यंत सर्वांठाई ही एकच पंचात्मक शक्ती एकाकार होऊन राहिली आहे. वस्तुस्थिती अशी असली तरी ध्यानाचा अर्थ गुरुदेवांनाच कसा कळतो, तुमच्या हृदयातील भावना ते कसे ओळखू शकतात हे तुम्हाला कधीही समजणार नाही. म्हणून वकध्यानापासून दूर राहा असे माझे तुम्हाला सांगणे आहे. तर इथं हे आपल्या अंतर्यामी जी शक्ती आहे त्या शक्तीचं पूर्णतः आपणाला ते कुंडलिनी शक्तीचं जे आपणाला ह्या ग्रंथाच्या सुरुवातीला बाबा मुक्तानंदांनी कुंडलिनी शक्तीचे जे विस्ताराने सविस्तर आपणाला मार्गदर्शन केलेलं आहे, तर तेच इथे संक्षेपाने त्यांनी सांगितलेलं आहे. भगवंतापासून पूर्ण गुरुशिष्य परंपरेपर्यंत ती शक्ती जी भगवंतात आहे तीच आपल्या गुरूंमध्ये आहे. तीच आपली शक्ती आपल्या अंतर्यामी पण आहे आणि अनुग्रहाच्या रूपात अनुग्रहाच्या साह्याने त्या शक्तीचं जागरण होतं. आणि त्या शक्तीचे 5 मुख्य वैशिष्ट्य आहे. एक म्हणजे ती प्रकाशयुक्त आहे, दुसरी स्वतंत्र आहे, स्वयंप्रकाशित आहे, ती स्वतंत्र आहे, तिचा प्रकाश दुसरं कोणावर अवलंबून नाही आहे, स्वयंप्रकाशित आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की तिच्यामध्ये इच्छाशक्ती आहे. ती जे इच्छा करेल त्या पद्धतीने कार्य करण्याची शक्ती किंवा इच्छा आहे, कारण ती स्वतंत्र आहे. इच्छाशक्ती इथे दिलेलं आहे त्यांनी की कर्तृम अकर्तृम अन्यथा कर्तुम असे सामर्थ्य असलेली अप्रतिम दृढ संकल्पयुक्त चमत्कार रूप अशी ही इच्छाशक्ती आहे. म्हणजे आपण जे ठरवू ते करण्याची इच्छा किती अशक्य गोष्ट असेल तरीसुद्धा आपण जर ठरवलं तर ते पार पाडण्याचं सामर्थ्य त्या शक्तीमध्ये असतं. एवढी त्यांनी दिलेली आहे, एवढं इच्छाशक्ती आहे, तेवढं दृढ संकल्प असणं, तेवढी तीव्र इच्छा असणं, इतकी त्या इच्छेमध्ये शक्ती आहे. हे तिचं तिसरं वैशिष्ट्य आहे. आणि नंतर ज्ञानस्वरूपिणी आहे, तिला पूर्ण ज्ञान आहे. म्हणजे वर्तमान, भूत आणि भविष्याचं तसंच कोणतंही कार्य करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान हे सुद्धा तिला आहे. आणि 5वं दिलेलं आहे की क्रियाशक्ती. कोणतीही गोष्ट करण्यासाठी क्रिया आवश्यक आहे, तर ती क्रिया करण्याची शक्ती ह्या शक्तीमध्ये असते. तर अशा प्रकारे ही शक्ती जी भगवंतापासून आपल्या गुरुदेवांकडे आलेली, आपल्या सद्गुरूंकडे आलेली, आणि तीच शक्ती माझ्यामध्ये पण आहे आणि तीच शक्ती सर्वांमध्ये आहे. आणि ती ह्या 5 गुणांनी, ह्या 5 सर्वश्रेष्ठ शक्तींनी युक्त असते. ते म्हणजे पहिलं म्हणजे की तिचं स्वरूप स्वतंत्र आहे, स्वयंप्रकाशित, प्रकाशयुक्त आहे. आणि तो प्रकाश कसा आहे, तो उसना घेतलेला प्रकाश, तो स्वयंप्रकाशित आहे, स्वतंत्र आहे. त्यानंतर इच्छाशक्ती आहे तिच्यात आणि ज्ञान आहे. आणि 5वं म्हणजे क्रिया, कार्य करण्याची शक्ती, क्रिया. आता ध्यान आपण सुरू करतो तर इथे त्यांनी दिलेलं आहे की ध्यान सुरू केल्यानंतर आपले जे सद्गुरू तत्व आहेत तर त्यांच्या अंतरी शक्तीचं जागरण, हे आता बाबा मुक्तानंदांना जो अनुग्रह झाला तो अनुग्रह आपण पाहिलं की त्यांच्या दृष्टीतून भगवान नित्यानंदांनी ती शक्ती त्यांच्या आतमध्ये संक्रमित केली आणि त्यांच्यात ते धारण करण्याची तितकी क्षमता होती.
आपण तेवढं धारण नाही करू शकत, तर आपल्याला आपल्या पातळीवरती त्या पद्धतीने अनुग्रह पण होतो. पण तीच शक्ती आपल्यामध्ये पण आहे आणि बाबा मुक्तानंदांमध्ये आपल्या सद्गुरूंमध्ये आहे. पण ती शक्ती आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा ध्यान केल्यानंतर किंवा कोणतंही आपण नवविधा भक्ती ज्या करतो त्यामध्ये ह्या शक्तीचं जागरण होत असं. मनन, चिंतन, वाचन, श्रवण, आत्मनिवेदन, भजन, ह्या ज्या पण गोष्टी आपण करू नवविधा भक्तीच्या आणि सत्संगतीत राहण्याचा प्रयत्न करू, तर भगवंताच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करू, तर त्यावेळेला ही शक्तीचं जागरण हे होतच असतं. ते जागरण कसं होतं की आपल्याला आपल्या कल्याणाच्या दृष्टीने आणि आपल्याला सोसेल आणि आपल्यातली शुद्धता होईल त्या स्वरूपात ते जागरण प्रत्येकाच्या आतमध्ये त्या क्रिया तशा होत असतात. जरूर नाही की मी ध्यान करत असताना माझ्या अंतरी ती शक्तीचे कार्य, त्या शक्तीची जी क्रिया होईल तीच सगळ्यांच्या अंतरी त्याच क्रिया घडतील असं नाही. त्यामुळे आपल्या प्रत्येकाचे अनुभव हे वेगळे आहेत. प्रत्येकाच्या जाणीवा किंवा प्रत्येकाच्या अंतरीच्या ज्या स्वच्छता करण्याची आवश्यकता आहे त्यानुसार ती शक्ती त्या शरीरामध्ये क्रिया करत असते. हे त्यांनी विशेष दिलेलं आहे, जे आपल्याला आधी पण सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच आहे की अनुभव जे येतात तर ते अनुभव पण सरसकट सगळ्यांना सांगत सुटणं किंवा काय हे असं करू नये, हे यासाठीच आहे. कारण ती शक्ती त्या शक्तीमध्ये जे ज्ञान आहे तर त्यानुसार प्रत्येक साधकामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये तसं त्या व्यक्तीला शुद्ध करण्याचं ते काम करत असते आणि तशा त्या अनुभूती देत असते. त्यामुळे प्रत्येकाच्या अनुभूती वेगळ्या आहेत आणि कार्य एकच करते ती शक्ती, की ध्येय एकच आहे शक्तीचं, पण अनुभूती ह्या वेगळ्या असतात. तर आता इथे आपण म्हणतायत की त्या बगळ्यांना इथे ते सांगतायत. म्हणून गुरु शिष्यांपासून तो थेट परमेश्वरापर्यंत सर्वांठाई ही एकच पंचात्मक शक्ती एकाकार होऊन राहिली आहे. वस्तुस्थिती अशी असली तरी ध्यानाचा अर्थ गुरुदेवांनाच कसा कळतो, तुमच्या हृदयातील भावना ते कसे ओळखू शकतात हे तुम्हाला कधीही समजणार नाही. म्हणून बकत ध्यानापासून दूर राहा असे माझे तुम्हाला सांगणे आहे. इथे ते आता हे नक्की काय म्हणायचं हे पुढच्या याच्यात येईल, म्हणून आपण कंटिन्यू पुढचं पण थोडंसं वाचूया. त्या बगळ्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत डोळे मिटून एका पायावर तळ्यात उभे राहूनही चित शक्तीचा स्वयंप्रकाश प्राप्त होत नाही. आनंद शक्तीचा स्वतंत्र आनंद मिळत नाही. अनंत चमत्कारांनी भरलेल्या इच्छाशक्तीचा अनुभव येत नाही. विवेकयुक्त ज्ञानशक्तीचे फळ प्राप्त होत नाही आणि क्रियाशक्तीचा प्रत्यक्ष अनुभव देखील येत नाही. त्यांना हे सर्व अनुभव का येत नाहीत? हे होण्याचे कारण इतकेच की बगळ्यांचे ध्यान दिसायला योगीजनांच्या ध्यानासारखे मोक्षप्राप्तीसाठी केलेले दिसत असले तरी वास्तवात ते मत्स्यप्राप्तीसाठी केलेले ध्यान असते. तुमच्या ध्यानाचे प्रयोजन काय? तुम्हाला ध्यान करून काय मिळवायचे असते? घडीभर ध्यान करून मनात कोणाशी मैत्री जोडता. एखादा मनुष्य ध्यानात रडताना दिसला म्हणून तुम्ही रडला, पण तो का रडतो हे मात्र तुम्हाला कळत नाही. दुसरा हसू लागला म्हणून तुम्हीही हसता, पण तो का हसतो हे तुम्हाला समजले का? दुसऱ्याने एक बोट फिरवले तर तुम्ही 10 बोटे फिरवता, पण त्याने आपले बोट का फिरवले आणि आपण कशासाठी बोटे फिरवित आहोत याचा मात्र तुम्हाला पत्ता नसतो. दुसऱ्याने एक फिरकी मारली म्हणून तुम्ही 50 फिरक्या मारता, पण तो का फिरला तेही तुम्हाला समजत नाही आणि तुम्ही का फिरत आहात तेही समजत नाही. त्याचे बघून तुम्ही अनुकरण केले इतकेच, परंतु त्याच्या या सर्व क्रिया अंतर्शक्ती करवीत असते आणि तुमच्या क्रिया मात्र तुमची बाह्य मनोदशा करवीत असते.
याचेच नाव बकत ध्यान. मुक्तानंद मात्र दोघांनाही आशीर्वाद देऊन म्हणतो, बा बा काय छान, वा वा काय छान क्रिया होतात तुम्हाला, वा फार पुढे गेलात बरं तुम्ही, फार उच्च स्थिती आहे तुमची. बगळा दिवसभर ध्यान करून पोटभर मासे खातो, पण तुम्ही थोडे हसता, थोडे रडता, थोड्या क्रिया करता आणि 10 वेळ शाबासकी मिळवता. आणखी काय पाहिजे? बगळ्यांना ध्यान मच्छीचे आणि तुम्हाला ध्यान शाबासकीचे, अंतरशक्तीचे नव्हे. याला मच्छी मिळाली आणि तुम्हाला शाबासकी मिळाली. कोणी एखाद्याने तुम्हाला आणि त्या बगळ्याला विचारले की, का हो बुवा, तुम्हाला वैकुंठ प्राप्ती की वैकुंठ प्राप्ती की का झाली नाही? तर त्याला काय उत्तर आहे तुमच्यापाशी? तुम्ही वैकुंठाचे ध्यानच कुठे केले होते? ध्यान तशी प्राप्ती. इच्छेप्रमाणे फळ देणारे तसे अनेक आश्रम आहेत. स्पष्ट करत आहेत ध्यानाचा हेतू काय आणि प्राप्ती, जसा ध्यानाचा हेतू असेल तशी प्राप्ती होईल. हे पूर्णतः इथे आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. बगळा दिवसभर आहे, ध्यानच करत असतो एका पायावर उभा राहून, परंतु माशांसाठी ध्यान करत असतो. तशी गफलत आपल्याकडून होऊ नये. आणि हे असे अनुभव बाबा मुक्तानंदांना अनेक शिष्यांचे आलेले असणार आहेत, अनेक समवयस्क गुरुबंधूंचे पण आलेले असणार आहेत. तर अशी गफलत अशी होऊ नये. आणि कळत नकळत कधी असं होतं किंवा मोह आपण एक हेच आहे, मानसिकच गोष्टी आहेत. शाळेत असं होतंच, एकाला बाथरूमला लागलं असेल तर तो जातो, बोट दाखवतो, तर त्याच्याबरोबर दुसऱ्याला अनेकांना वाटतं. तर तशाच पद्धतीच्या थोड्याफार गोष्टी आहेत. पण त्याच्या अंतरी असलेली जी शक्ती आहे, तो वेग आहे, तो त्या व्यक्तीचा असतो, पण तो पाहून इतरांना आलेला असतो. तर त्या पद्धतीनेच ह्या थोडंफार त्या शेवटी तो मूत्रवेग येणं ते सुद्धा शक्तीचंच काम आहे. तर हे जे ध्यान करत असताना अनेकांना वेगवेगळ्या कारण इथे जे बाबा मुक्तानंद आणि ही जी परंपरा आहे, तर तिथे शक्तिपात हा गुरूंच्या स्पर्शाने केला जायचा. ही वस्तुस्थिती होती जेव्हा बाबा मुक्तानंद आणि भगवान नित्यानंद होते तेव्हा. आजही तिथे कदाचित जे पुढचे उत्तराधिकारी आहेत की त्यांच्यात तेवढं सामर्थ्य आहे की ते स्पर्शाने आणि हे करवतात. आता बाबा मुक्तानंदांचेच खूप उच्च कोटीचे शिष्य आहेत, साई काका म्हणून, जे सांगलीचे आहेत मूळचे. तर ते एक उत्तराधिकारी आपण म्हणू शकतो की बाबा मुक्तानंदांचे आहेत. ते आजही त्यांचा स्पर्शाने म्हणजे कुंडलिनी शक्तीचं जागरण हे करवतात. आणि कालच आम्ही जे आयुर्वेदाचा सेमिनार होता, तर तिथे माझे 2 गुरुबंधू आहेत, त्यांनी साई काकांकडून ती अनुभूती घेतलेली आहे. आणि ते प्रत्यक्ष काय घडतं हे मी कालच ऐकून आलेली आहे. त्यांनी साई काकांना भेटायला गेले होते किंवा पाचगणीच्या इथे ते शिष्यांना त्या पद्धतीने अनुग्रह करवतात. आणि आपली शक्ती नक्कीच एक स्पर्शाच्या माध्यमातनं त्या शिष्याला त्या शक्तीचं जागरण किंवा अनुभूती येण्यासाठी हे मदत ही दिली जाते आणि केली जाते आणि त्या अनुभूती येतात. तर त्यावेळेला समजा एक 10 शिष्य असतील किंवा एक अनुग्रहासाठी आलेले 15, 20, 50 जे पण असतील, आणि तिथे मग काय होतं की अशा पद्धतीने दिल्यानंतर एकाचं आतमध्ये त्या क्रिया सुरू होतात. कोणाला हसावंसं वाटतं, कोणाला रडावंसं, जे आतमध्ये जे आहे त्यानुसार ती शक्ती त्या क्रिया करवत असते. आणि काही जणांना ते बघून तसं होतं, हे फरक ते सांगतात. पण ह्या गोष्टी घडतात आणि हे सत्य आहे. आणि अनेक साधक अशा गफलत पण करतात. तर इथे हे स्पष्ट सांगत आहेत की आपल्या अंतरी जे जागरण आहे त्याच्याशी आपण प्रामाणिक राहणं, त्याच्याशीच एकरूप राहणं हे आवश्यक आहे. इतरांचं काय चाललं आहे, काही नाही चाललं आहे, तिथे आपण न पाहणं, हे ते सांगत आहेत. आणि इथं आपण थांबूयात.